नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर बघू शकता ही आपली मोनाची रेडी आहे आणि ही 23 तारखेचा जन्म आहे तिचा. आज 31 तारीख आहे. तर एक 8 दिवसाची रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की अतिशय छान पद्धतीने ती आता स्टेप करते. 2 सड आपण तिला पूर्ण पाचतोय. पुढचे ग्रोथ बघू शकता वासराची तुम्ही. ब्रीडिंग काय असते, आपल्या मेरूची ही रेडी आहे आणि 100% डॉमिनंट बुल आहे. रेडी पैदा करतो जास्तीत जास्त आणि सगळ्या रेड्या तो आपल्या स्वतःवरती घेतो आहे. म्हणजे जर भविष्यामध्ये जर मेरूच्या रेड्या दुधात आल्या आणि त्या रेड्याने जर चांगलं दूध दिलं तर हा नक्कीच प्रोजेनी टेस्टेड बुल होईल. आपला प्रयत्न राहणार आहे की आपण मेरूच्या 2 रेड्या आता आपण तयार करतो आहे. साधारणतः 12 महिन्यामध्ये या रेड्या तयार होतील आपल्याकडे आणि त्यांचं लाईव्ह मिल्किंगसुद्धा आपण करूयात, जेणेकरून महाराष्ट्रासाठी मेरूचं सीमंट पण बनवण्याचा आपला विचार आहे. तर अशा पद्धतीनं बघू शकते रेडी अतिशय सुंदर डेव्हलपमेंटची होणार आहे. तर पुढचे 2 सड आपण तिला पाचतो आहेत. या रेडीसाठी आपण रेडी संगोपनावरती जो पण आपली चर्चा आहे पवार मोरा फार्मच्या माध्यमातून ही आपण या रेडीच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत की एका रेडीला साधारणतः दूध किती पाजलं पाहिजे आणि तिला काय काय फिडिंग दिलं पाहिजे, डिवॉर्मिंग कसं केलं पाहिजे, कधीपासून तिला चारा पाणी दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. तर बघा आता पुढच्या 2 सडामध्ये पाना सुटायच्या आधी तिला दूध भेटत नव्हतं म्हणून तिने पाठीमागं यायला लागलेली. तर आपण हिला पुढच्या सडाला लावूयात. शेतकरी मित्रांनो, दुधासारखं दुसरं कुठलंही सप्लिमेंट नाही. बरेचसे पशुपालक विचारत असतं वासरू कसं तयार करायचं, काय चारायचं. तर सुरुवातीचे 3 महिने आईचं दूध या रेडीला पिऊ द्या आणि भरपूर पिऊ द्या. पुढचे 2 सडं कमीत कमी पाजा. तुम्हाला शक्य झालं तर 1 सड पाजा किंवा 2 सडं पाजा. 1 सड कमीत कमी असायलाच हवं, तर तुमची रेडी तयार होईल. ज्यांना कमीत कमी वेळात रेडी तयार करते